लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो पट 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 चेक करायचे, अकाउंट चेक करा। तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे। हप्ता वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत आणि संध्याकाळी 6 वाजता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो आनंदाची बातमी समोर आली आहे। कोणत्या कोणत्या ताईला आज हप्ता भेटलाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचंय। खूप आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा बऱ्याच दिवसापासून ताई या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या की सर आम्हाला हप्ता काय येत नाहीये, काय येत नाहीये। त्यावेळेस देखील मी तुम्हाला सांगितलं होतं काळजी करू नका, लाडक्या ताईंनो 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। आणि लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी पैसे वाटपाला आज सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ताईंना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो। आणि लक्षात घ्या जर चॅनलला कुणी नवीन आला असाल पटकिनी सबस्क्राइब करून ठेवा। पट 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 सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवायचंय। खूप महत्त्वाचं चॅनल या ठिकाणी आहे लाडक्या ताईंनो। बघा या ठिकाणी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे। सकाळी या ठिकाणी आदेश दिले होते, सकाळी पैसे पडलेले आहेत आणि संध्याकाळी देखील या ठिकाणी पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, 6 वाजता देखील हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर हे पैसे नेमके कुणाला येत आहेत, काय येत आहेत ते देखील सांगतो, काळजी करू नका। लक्षात घ्या हप्ता वाटप कोणाला सुरू झालेला आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या कंडिशन आहेत, कोणत्या पात्रता आहेत, कोणत्या ताईला नेमके हे हप्ता आज वाटप झालेला आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर हप्ता किती महिलांना मिळणार आहे तर लाडक्या ताईंनो ते पण तुम्हाला सांगणार आहे की आज किती ताईला भेटणार आहे, उद्या कधीपर्यंत भेटणार आहे आणि नेमकं हे वाटप हे किती दिवस चालणार आहे, किती दिवस हे वाटप चालणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या ताईंनो। तर एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का नाही, एकदा पटपट सांगायचंय। लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत एकदा पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10वा हप्ता केव्हा येणार याच्याबद्दल पण अपडेट आलेली आहे, ती अपडेट देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो, थोडा पण व्हिडिओ थांबायचा नाही। आता बघा सुरुवात करूया। या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या ताईला हा हप्ता मिळणार आहे, मिळत आहे त्या गोष्टी तुम्हाला अगोदर मी क्लिअर करून सांगत आहे। लाडक्या ताईंनो बघा हप्ता मिळण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण असायला पाहिजेत। याच ताईंना हप्ता आज भेटत आहे। कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत बघूया। बघा ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांनाच पैसे भेटत आहेत। परत सांगतोय लाडक्या ताईंनो असं समजू नका की माझं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही मला माहित नाहीये सर, मग पैसे येतील का आमच्या अकाउंटला सर, आम्हाला ते चेक करायचंच माहित नाही सर, आमचं ऍक्टिव्ह आहे का नाही माहित नाही आम्हाला। काळजी करू नका लाडक्या ताईंनो, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। आणि तुम्हाला जर कळत नसल, एकदम सोप्या भाषेत सांगतो, तुम्हाला काहीच कळत नाहीये, मोबाईल वापरायला कळत नाही किंवा तुम्हाला ते डीबीटी म्हणजे काय ते कळत नाही किंवा काहीच तुम्हाला कळत नाही तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो, एकदम सोप्या भाषेत ग्रामीण भाषेमधले सांगतो। काय करायचंय, ज्या अकाउंटला तुमचं बँक अकाउंट आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचंय। सोपं समजलं का, ह्याच्यापेक्षा अवघड आहे का काही? बँकेमध्ये तुम्हाला जायचं सगळ्यात सुरुवातीला। बँकेमध्ये गेल्यानंतर काही त्यांचं बँकेमध्ये अकाउंट असेल, काही त्यांचं पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट असेल। तुमचं अकाउंट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाऊन सांगायचं आहे की बाबा आम्हाला सरकारचे पैसे भेटतात, ते अकाउंट आमचं लिंक आहे का नाही चेक करा। आमचं आधार कार्ड आणि बँकेचं हे खातं ऍक्टिव्ह म्हणजे दोन्ही लिंक आहे का एवढं सांगा आम्हाला। तिथं तुमच्या बँकेमध्ये गेल्यानंतर मॅनेजर असतील, क्लर्क असतील, कोणत्या माणसाला तुम्ही विचारा की माझं आधार कार्ड आणि बँक हे दोन्ही लिंक आहे का, हे डीबीटी झालेलं आहे का, सरकारच्या योजनेचे पैसे येण्यासाठी हे बरोबर आमचं अकाउंट आहे का, मला पैसे काय येत नाहीत किंवा पुढे माझे पैसे येतील का नाही हे आमचं एकदा चेक करा। एवढ्या सोप्या भाषेत तर तुम्हाला बोलता येईल। याला म्हणायचं डीबीटी। डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे जे सरकारचे बेनिफिशियरी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला येत असतात ना त्या अकाउंटला म्हणायचं डीबीटी अकाउंट आणि ते ऍक्टिव्ह असायला पाहिजे। आधार कार्ड
च्या वेबसाईटवर पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. आधार सीडिंग नावाने ते असतं, त्याचं स्टेटस ते चेक करू शकतात. किंवा जर मोबाईल वापरता येत नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. खूप सोप्या भाषेत सांगितलंय. लाडक्या ताईंनो सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कारण की आपले हे चॅनल जे आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. त्यांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहेत किंवा आज पण त्यांना पैसे भेटलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. बघा, फॉर्मचं स्टेटस जर अप्रूव्ह असेल, पहिल्या वेळेस तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड होतं, तुम्हाला पैसे अकाउंटला आलते, त्या ताईंना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांचं अजून अकाउंटला अप्रूव्हलच आलं नाहीये, स्टेटसच त्यांचं अजून रिजेक्ट दिसतंय, पेंडिंग दिसतंय, रिव्ह्यू मध्ये दिसतंय, त्या ताईंना पैसे येणार नाहीत. परत सांगतोय, तुमचं अकाउंट जर पेंडिंग मध्ये पडलं असेल, तुमचं जर फॉर्म जर स्टेटस जर ह्याच्यामध्ये रिव्ह्यू मध्ये गेलं असेल किंवा अजून त्यांचं रिजेक्ट मध्ये गेलं असेल तर त्यांना पैसे भेटणार नाही. तुमचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. अप्रूव्ड असेल तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी पात्र आहेत. पुढचा हप्ता असेल, 10वा हप्ता असेल किंवा हा 8वा 9वा हप्ता जरी भेटला नसेल किंवा मागचे हप्ते भेटले नसतील, अप्रूव्हल शिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लाडक्या ताईंनो ह्या दोन गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का नाही मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, इतर योजनेचा समोर नो असायला पाहिजे. म्हणजे इतर कोणती योजना असेल, संजय गांधी योजना असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर कुठल्या योजनेतून पैसे येत असतील तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. जर पुढे यस आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आणि जर नो असेल तर तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर ते 4 चाकीचं अजून झालंय का नाही, 4 चाकीचे अजून नियम पुढे आलेत का नाही. लक्षात घ्या, अजून मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. मार्च पर्यंतचे जे हप्ते आलेत त्यांना अजून 4 चाकीचं बंधन घातलेलं नाही, त्यांचे अजून फॉर्म या ठिकाणी चेक झालेले नाहीत. परत सांगतोय, पुन्हा बघा, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, मार्च महिना, परत सांगतोय, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे 9वा हप्ता, त्या 9व्या हप्त्यापर्यंत अजून तुमचं वाहनाचं तपासणीचं पुढे काय आलेलं नाही. या ठिकाणी तपासणी झालेल्या आहेत किंवा तपासणी अजून या ठिकाणी चालू आहेत, पण त्यानुसार 4 चाकीनुसार अजून कुणाला कट केलेलं नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी डायरेक्ट सांगत असतो. बघा, ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगत आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की बाबा आतापर्यंत वाहन चालकाबद्दल किंवा आरटीओ कडून किंवा इतर इन्कम टॅक्स कडून अजून या ठिकाणी चेकिंग झालेली नाही. म्हणजे चेकिंगचं तपासणी चालू आहे, पण त्याच्यानुसार 8वा 9वा हप्ता या ठिकाणी कुणाचा थांबवलेला नाही. परत सांगतोय, 8वा 9वा हप्ता तुमच्या 4 चाकीमुळे अजून थांबलेला नाही किंवा इन्कम टॅक्स मुळे थांबलेला नाही. 8वा 9वा हप्ता. आता जो 10वा हप्ता असेल, 10वा म्हणजे हा पुढचा एप्रिलचा हप्ता असेल, तो कदाचित या ठिकाणी तपासणीमध्ये बसू शकतो. पण आतापर्यंत 9वा हप्ता त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. सगळ्याला सरसकट तो देऊन टाकलेला आहे. फक्त त्याच्यामधून बाहेर कुणाला काढलेलं आहे, ज्या कुणीतरी असेल बाबा इतर योजनेचा लाभ घेत असतील किंवा ज्यांनी डबल फॉर्म भरले असतील किंवा दुसरं काही कारण असतो, जे मागचे मी 5 लाखची ताई काढल्या होत्या त्या ताई सोडून बाकी कुणाला त्यांनी अजून काढलेलं नाही. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकीने सांगायचं आहे. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला या ठिकाणी वितरण बऱ्याच ताई म्हणत असतील की हा सर 8वा 9वा हप्ता आम्हाला भेटत नाहीये, तो भेटायला आता सुरुवात झालेला आहे. परत सांगतोय, आज बऱ्याच ताईंना पैसे भेटलेले आहेत. 26 मार्च पर्यंत हे वाटप असणार आहे. 8वा हप्ता जवळजवळ 2,50,00,000 ताईपर्यंत पोहोचलेला आहे. अजून फक्त 2 लाख ताई बाकी आहेत. त्या 26 तारखेपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या ताईंना पैसे भेटून जातील. नंतर 9वा जो हप्ता आहे तो 2,45,00,000 ताईपर्यंत पोहोचलेला आहे. अजून याचा आकडा थोडा बाकी आहे, 5-6 लाख 7 लाख ताई अजून बाकी आहेत. आणि बघा त्यांचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. आदेश दिलेले आहेत, त्यांना पण लवकरात लवकर पैसे अकाउंटला येऊन जातील. तर आज कोणत्या ताईला गुड न्यूज भेटली ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सांगायचं. लाडक्या ताईंनो, 8वा 9वा हप्ता भेटलाय. 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. काळजी करू नका. त्या ठिकाणी एक तारीख आली आहे 5 ते 15 या ठिकाणी एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला पैसे भेटतील अशा तारखा या ठिकाणी न्यूजपेपरला यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण ती वाट बघणार आहोत. पण पाडव्याला अजून पैसे येतील का नाही ह्याच्याबद्दल खात्री झालेली नाही.
त्या पण गोष्टी तुम्हाला क्लिअर करतोय. लाडक्या बहिणींनो, सगळ्याला आनंदाच्या बातम्या मी सांगत असतो. व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहेत का परत विचारतोय. लाडक्या बहिणींनो, सगळ्यांना व्हिडिओ आवडत आहेत का? खूप छान स्वरूपाची आपण दररोज माहिती देत आहोत, तुमचे प्रश्न सोडवत आहोत. सगळ्यांना व्हिडिओ आवडत आहेत का? व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि जास्तीत जास्त कोणी जर नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या ह्या चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.